शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। चर्चा नको निर्णय घ्या, चर्चा नको निर्णय घ्या, चर्चा नको निर्णय घ्या, चर्चा नको निर्णय घ्या, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, चर्चा नको निर्णय घ्या, चर्चा नको निर्णय घ्या, चर्चा नको निर्णय घ्या, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, चर्चा नको निर्णय घ्या, चर्चा नको निर्णय घ्या, चर्चा नको निर्णय घ्या, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, चर्चा नको निर्णय घ्या, मंत्रिमंडळामध्ये चर्चा नको निर्णय घ्या, मंत्रिमंडळामध्ये चर्चा नको निर्णय घ्या, अधिवेशनामध्ये चर्चा नको निर्णय घ्या, अधिवेशनामध्ये चर्चा नको निर्णय घ्या, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, अधिवेशनामध्ये चर्चा नको निर्णय घ्या, अधिवेशनामध्ये चर्चा नको निर्णय घ्या, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो, मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। स्टॉप। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं या मागणीकरता मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील मागील अनेक दिवसापासून जीवाचं रान करून या महाराष्ट्रामध्ये लढतोय। आता सध्याच्या घडीला हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये। संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना अशी अपेक्षा होती की मागच्या 2 दिवसापासून मराठा आरक्षणावर चर्चा चालू होती आणि मराठा आरक्षण सरसकट ओबीसीमध्ये दिलंय असं जाहीर होईल आणि मराठ्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी होईल, परंतु अद्यापपर्यंत तसंच झालेलं नाही। फक्त ही सगळेजण जिकडं अधिवेशनाला गेलेले नागपूरला काजू बदाम खाते ती नुसती चर्चा चालू आहे, पण निर्णय कुठलाही घेतलेला नाही। बस झाला आता ही चर्चा, आता मराठा आरक्षणाचा तुम्ही निर्णय घ्या की मराठा समाज एकमुखानं मागणी करतोय। जर तुम्ही नुसता चर्चा करून मराठ्यांना भुलवत ठेवणार असाल तर लक्षात ठेवा मराठा समाजसुद्धा तुम्हाला 2024ला भुलवत ठेवून तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यामुळं लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही सोडवावा। अधिवेशनामध्ये आमच्या पदरात काहीच पडलेलं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी पालत्या घागरीवर पाणी ओततोय, कारण अधिवेशन आम्ही पालत्या पद्धतीनं समजतोय। मराठ्यांच्या बाबतीमध्ये कुठलाही सकारात्मक निर्णय झाला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी पालत्या घागरीवर पाणी ओतून त्या अधिवेशनामधील चर्चेचा निषेध करतोय, कारण त्या चर्चेमधनं मराठा समाजाच्या पदरामध्ये काहीच पडलेलं नाही। म्हणून आम्ही असं म्हणतोय चर्चा नको चर्चा नको चर्चा नको, मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, चर्चा नको निर्णय घ्या, चर्चा नको निर्णय घ्या, चर्चा नको निर्णय घ्या।